हॅलो क्यूटीज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर गर्भसंस्कार म्हणजे आता मी माहिती काढते आहे, कारण फ्री ऑफमध्ये खूप जास्त अवेलेबल आहे यूट्यूबला. तर गर्भसंस्कार म्हणजे फक्त म्युझिक ऐकणंच गरजेचं नाही आहे, किंवा आपण अफर्मेशन्स वगैरे ऐकत असतो फक्त तेवढंच नाही. तर आपले विचार काय असणार आहेत, आपल्या फिलिंग्स कशा असणार आहेत, आपले संस्कार जे आहेत ते बेबीपर्यंत पोचत आहेत की नाही आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आईवडील खूप वेगळे असतात आणि मुलं खूप वेगळ्या विचारांचे होतात. सो हे सगळं डिपेंड करतं की त्यांना त्या टाईममध्ये कसं तुम्ही ट्रीट करतात. तर आता त्यासाठीच आपण अफर्मेशन्स लिहून घेतलेले आहेत, आणि अफर्मेशन्स लिहिल्यानंतर तुम्ही अफर्मेशन्सही वाचू शकतात, काय काय अफर्मेशन्स लिहिले आहेत. तर त्यानंतर स्ट्रेचिंग तर डेली रुटीनमध्ये ॲड झालेलीच आहे, कारण पायांवरती सूज हे मोस्टली तिसऱ्या यामध्ये येत असतं, म्हणजे 7, 8, 9 या 3 महिन्यांमध्ये येत असतं. सो त्यामुळे मग स्ट्रेचिंग वगैरे करून घेतली. आणि मॉर्निंगला आता मला असं होतं आहे की दुधाचे पदार्थ खाल्ल्यानंतर खूप जास्त ओमेटिंगसारखं होतं, किंवा पित्ताचा त्रास म्हटला जाईल तो जाणवतो. त्यामुळे मग मी ब्लॅक टी पिऊन घेतला, मस्त गवती चहा टाकून, थोडा गोड. त्यामुळे काय होतं की मग ओमेटिंगसारखं नाही होत, थोडं नॉर्मल फील होतं. मी रात्रीच दही लावलं होतं, जेणेकरून म्हटलं थोडं लस्सी वगैरे घरचे वगैरे खातील, त्यासाठी मी पण खाल्लं ते. पण त्यानंतर मला ते काय पचलं नाही. नंतर मला ट्राय करायचं होतं आज फेससाठी आणि हेअरसाठी राईसचा मास्क. त्यामुळे मग मी रात्रीच तांदूळ जे आहे ते भिजू टाकले होते. त्यामुळे मग आधी मी त्याचं जे आहे ते लिक्विड बनवून घेतलं, जे फेससाठी यूज करणार आहे ॲज अ सिरम म्हणून. आणि बाकी मग पेस्ट केली. ती पेस्ट मी त्या दिवशी फेसला पण लावली, त्यामध्ये हळद वगैरे टाकून. आणि हेअरला पण छान मास्क बनवून घेतला. आणि हेअर मास्क बनवण्यासाठी त्यामध्ये काय टाकलं असेल तर जी छोटी आपली कॅप्सूल भेटते व्हिटॅमिन ईची, तर ती कॅप्सूल त्यामध्ये ॲड केली. त्याने छान असा नरम खूप नरम होतात केस. आणि फेस पण जी टॅनिंग आहे ना पूर्ण एका दिवसामध्ये रिमूव्ह होऊन जाते. छान वाटतं, फ्रेश वाटतं. मग आता तो स्प्रे जो आहे तो मी 3 वेळा स्प्रे केला. मॉर्निंगला पण केला, आफ्टरनूनला पण केला, आणि एक झोपायच्या वेळेसला पण केला होता. त्यामुळे आज मला खूप छान वाटत होतं. आता पूर्ण आठवडाभर बघणार आहे ट्राय करून की खरंच इफेक्टिव्ह आहे का. आणि हेअरसाठी पण हेअर खरंच ग्रोथ होतात आणि सॉफ्ट पण होतात त्याने. बऱ्यापैकी रुटीन असतं, म्हणजे आपलं जे आहे झाडू वगैरे काढायचं, बाकी फर्निचर पुसायचं, वॉशरूम वगैरे साफ करायचं, किंवा बेसिंग साफ करायचं, काचं पुसायचे. पण हे मी सगळं शूट नाही करत आहे, मला सवय नाही आहे घरच्यांच्या समोर शूट करायची. त्यामुळे कोणी नसलं जेवढं होतं तेवढं मी करत असते शूट. पण ट्राय करेल मी की अजून जास्तीत जास्त जे आहे ते केल्या जाईल. हेअरवरती छान अप्लाय करून घेतलं. हेअरला मी परत एक ते सिरमही वापरते, त्याने खूप छान ग्रोथ आली आहे आता, जे समोर टक्कल पडलं होतं त्यामध्ये. आणि याने पण फरक पडतो आहे. त्यानंतर मी घेतला नाश्ता बनवायला. तर नाश्त्यामध्ये मी बनवलं आहे जो आपला मधुमका असतो त्या मधुमक्याचे पराठे. धिंडे पण म्हणता येईल त्याला, किंवा धिरडे पण म्हणतात, पण विदर्भामध्ये त्याला धिंडेच म्हणतात. Why?
फ्रेश झालं, थोडं लूज कपडे घातले तर कम्फर्टेबल वाटतं आता यामध्ये असं. आणि त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली आणि माझं एक पार्सल येणार होतं, ते पार्सल मला रिसीव झालं मिशोचं, जे आहे ही मनी बँक. त्यानंतर मला थोडं स्वीट खायचं होतं म्हणून स्वीट खाल्लं. थँक्यू.